शक्य नसतं. तर आपला हा प्रभाग हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आपल्या इथे जवळजवळ 40,000 मतदान आहे आणि हे नेहमीच आपल्याला पाठिंबा देत आलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता संजय कांबळेंनी सांगितलं की ही वसाहत आहे, ही दादा मुख्यमंत्री असताना त्यांनी तुम्हाला ही घरं दिलेली आहेत, तर त्यांचं ऋण फेडायची आता वेळ आलेली आहे आपल्यावर. आणि विशालदादांना तिकीट मिळालं नसलं, विशालदादांना तिकीट मिळालं नसलं तरी त्यांची अपक्ष उमेदवारी आहे आणि ही तुम्हा सर्वांची उमेदवारी आहे. कारण आपल्यातलाच एक माणूस आता संसदेत जाणार आहे. मागच्या वेळी आपण 10 वर्ष दुसऱ्या माणसाला संधी दिली, पण त्या संधीचा काय आपल्याला फायदा झालेला नाहीये आणि आपला देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे. आणि आता सांगितले की आपलं संविधान आहे हे धोक्यात आलेलं आहे आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनीच विशालदादांना मतदान करायचंय. आणि आपल्या महिलांचं 50% मतदान असतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आपल्या इथल्या कांचनताई कांबळे या पहिल्या महापौर झाल्यात आपल्या इथे. मदन भाऊंनी त्यांना तेव्हा महापौर केलं होतं आणि आपले शुभांगीताई सुद्धा इथलं काम किती चांगलं करतायत तुम्हाला सगळ्यांना माहिती. ही सगळी माणसं आपली विशालदादांबरोबर आहेत आणि विशालदादांकडनं आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर ही माणसं सगळी बरोबर आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी विशालदादांच्या मागे उभं राहायचं, त्यांना आशीर्वाद देऊन येत्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी विशालदादांच्या पाकिट या चिन्हासमोर बटन दाबायचंय. कारण आपलं मत आपण वाया न घालवता, आपल्याला आता सांगितलं त्याप्रमाणे हे 2 मशीन असणार आहेत. इथे एक मशीन असणार आणि इकडे एक मशीन असणार आहे. तर ह्या मशीनकडे आपण बघायचं नाहीये. हे दुसरं मशीन आहे, तिथे पहिलंच नाव विशालदादांचं आहे आणि त्याच्या पुढे त्यांचा फोटो आहे आणि त्याच्या पुढे पाकिट हे चिन्ह आहे. तर आपण सगळ्यांनी हे बटन असं दाबून धरायचंय थोडा वेळ आणि हे दाबून धरल्यानंतर कडेला एक छोटं मशीन असणार आहे, त्याच्यात आपण मतदान केलेलं आपल्याला दिसणार आहे. जर आपण पाकिटावर केलं तर ते पाकिटाचं चिन्ह आलं तरच आपलं मतदान बरोबर झालं असं सगळ्यांनी समजायचं. त्यामुळे आपण थोड्या वेळ तिथे थांबायचं आणि आपलं मतदान बरोबर झालंय का नाही हे बघायचंय. आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून इथे आमचे 2 शब्द ऐकायला आलात आणि संयोजन केलेल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि पुन्हा एकदा सांगते की आपल्याला विशालदादांना लोकसभेत पाठवायचं आहे. मतदान का करायचं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं, आपल्याला मानानं जगायला शिकवलं, आपल्या पोराबाळांना जगायला शिकवलं, ते संविधान बुडवायचा खाट हा भाजप सरकार करते. त्यामुळं भाजप सरकारला जर गाडायचं असेल तर इथं विशालदादांनाच आपल्याला मतदान करायला पाहिजे. जय भीम. विशालदादा हा एक अतिशय सुशिक्षित उमेदवार आहे आपल्यातला. इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व आहे, मराठीवर चांगलं प्रभुत्व आहे, असा असणारा उमेदवार आहे. मागील 10 वर्षात आपल्या खासदारांना संसदेत एक ब्र शब्द काढलेला नाही आहे. तुमच्या करोनाचा काळ असू दे, महापूर असू दे, जयश्री वहिनी साहेबांच्या माध्यमातून मदनभाऊ पाटील युवा मंच विशालदादांच्या माध्यमातून जनतेच्या पाठीशी कायम हे घराणं आपलं उभं राहिले. मग आज आपली जबाबदारी आहे की या घराण्याबरोबर राहायची. सगळ्या सांगलीकरांची, तमाम सांगलीकरांची इच्छा होती की विशालदादांनी बंडखोरी करावी. विशालदादांनी सांगलीकरांच्या इच्छेप्रमाणे बंडखोरी केली. आता आपल्या सांगलीकरांची, तुम्हा आम्हा माझी सर्वांची जबाबदारी आहे की विशालदादांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे. मित्रांनो, वेळ कमी आहे, मी लई काही जास्त बोलणार नाही आहे. येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही उत्स्फूर्तपणे बाहेर पडून विशालदादांच्या बंद पाकिटाला, लग्नाच्या आहेराच्या पाकिटाला, लिफाफाला प्रचंड मताने तुम्ही विजय करायचा आहे. मी एवढं आव्हान करतो आणि मी थांबतो. साठेनगरमध्ये 15 राहतो. आपल्या रेल्वे स्टेशन पाशी एक आपल्या झोपडपट्टी होती, झोपडपट्टी उठवली गेली आणि त्या झोपडपट्टीमध्ये वसंतदादांना जाऊन आमचे साधे अण्णा पवार असतील, आपल्या या भागातील सर्व मंडळी असतील, त्यांनी जाऊन दादाला सांगितलं आम्हाला घरं नाही, रेल्वेनं आमची घरं काढली. त्यावेळी दादा असतील त्या ठिकाणी आम्हाला ती झोपडपट्टी बसवली. त्यासाठी आम्ही वसंतदादा घराण्याचं आणि आमचे मदनभाऊ असतील, मदनभाऊंचं आणि आमच्या सर्वच नेत्यांचं
आम्ही कधीही हे आमचं ऋण विसरणार नाही. आणि आम्ही सर्व संजयनगरवासी, साठेनगर पत्राईचा आहे आणि वार्ड क्रमांक 11 सर्व नागरिक एक टाक दादाच्या पाठीमागे आहे आणि अशा आम्ही गौरव देतो. आणि या ठिकाणी माझी दोन शब्द संपवतो.